सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज गोवा येथे सत्संगाचं आयोजन केलेलं आहे। परमार्ग सेवक सुहास गावकर हे माझे यूट्यूबचे सत्संग ऐकायचे। मी नाशिकला असतो, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून सत्संग घेत असतो। एक अभ्यासक्रम तयार करून नामधारक वासनिकांना समोर ठेवून धर्म काय आहे, धर्म का करावा, कशासाठी करावा, कशा पद्धतीनं करावा यावरती प्रकाश टाकत असतो। आणि त्यामुळं त्यांनी कधीतरी ते सत्संग ऐकल्यानंतर खास माझ्या भेटीसाठी नाशिकला पण तो आश्रमात येऊन गेला। 2-3 दिवस राहिला, काही शंका होत्या त्याच्या क्लिअर केल्या। आणि मग त्याला वाटलं त्यावेळेस की इथं आपण ज्या एरियात राहतो, ज्या गावात राहतो, तिथं सत्संग आपण आयोजित केला पाहिजे, आयोजन केला पाहिजे। त्याच्यात बरेच दिवस गेले आणि नंतर मग मार्चमध्ये त्यांनी कॉन्टॅक्ट केला की आपण सत्संग घेण्याचं आयोजन करू। त्यावेळेस खूप इकडं ऊन असतं म्हणून ह्यावेळेस मग थोडीशी तारीख बदलून ह्यावेळेस त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं। या मंदिराच्या संचालिका तपस्विनी आई त्यांनी पण इथं सत्संग घेण्यासाठी त्याला पूर्णपणे मार्गदर्शन केलं, शुभचिंतन केलं। माझ्याबरोबर आलेले नाशिकवरून परमार्ग सेवक आहे नितीनदादा गायकवाड आहे, पुण्यावरून दिलीपदादा काळे आहे, त्याचप्रमाणे परमपूजनीय भारत मुनी आहे। त्याचप्रमाणे आज या सत्संगाला खास उपस्थित असलेले पुण्यावरून कड फॅमिली आहे, खड मॅडम, सर, त्यांची नात आणि आपण जमलेले सर्व गोवावासीय सद्भक्त सर्वांना खूप खूप दंडोत प्रणाम। खरं म्हणजे आमच्यासारख्यांना खूप आश्चर्य वाटतं की गोवा म्हटल्यानंतर आमचं किंवा इतर लोकांची मानसिकता काय असते की पर्यटन, फिरायला येणे, मौज मजा करणे आणि आपल्या व्यतिरिक्त म्हणजे धर्माच्या संस्काराव्यतिरिक्त असलेल्या लोकांची मौज मजा किंवा सुखाची व्याख्या काय आहे, खाणे पिणे आणि फिरणे, याच्या व्यतिरिक्त ते पलीकडे विचारच करत नाही। परंतु धर्म पलीकडचा विचार करायला शिकवतो, धर्म पलीकड काय आहे ते दाखवत असतो, आपलं जीवन पलीकडचं कसं आपल्याला सुखकर करता येईल हे सांगत असतो। म्हणून धर्मसंस्कार हे अत्यंत गरजेचे आहे। आणि ह्या गोव्यामध्ये उपदेशी लोक आहे, धर्म सांभाळणारे आहे, धर्म फॉलो करणारे आहे। आणि ह्या गोव्यामध्ये असं इतकं सुंदर मंदिर आहे, हे अनेकांना ज्यावेळेस सुहासनी ते पोस्टर बनवलं, मी स्टेटसला ठेवलं, माझ्या कॉन्टॅक्टमधले जे सर्व सद्भक्त आहे पुऱ्या महाराष्ट्रात गेले, अनेकांनी मला फोन केला आणि आश्चर्य व्यक्त केलं, कारण इतर लोकांना हे माहीत नाही आहे। महाराष्ट्रामध्ये वातावरण अत्यंत पोषक आहे, आजूबाजूला स्थान आहे, अनेक आश्रम आहे, तपस्विनी साधू संत दिसत असतात, कुठेतरी कार्यक्रम होत असतात। अशा वातावरणामध्ये आमच्यासारख्यांनी किंवा इतर लोकांनी धर्म सांभाळणं एक विशेष बाब नाही आहे। कारण घरातून बाहेर पडलं तरी कोणीतरी त्याला दिसत असतं, भेटत असतं, नामधारक आहे, वासनिक आहे, साधू संत आहे, तपस्विनी आहे। 2-4-5 किलोमीटरवरती एखादं मांडलिक मंदिर असेल किंवा स्थान असेल किंवा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालूच असतात। जितके आपले कॉन्टॅक्ट आहे त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून कार्यक्रमाला हजेरी लावता येते। त्याच्यामुळे ते वातावरण धर्माला खूप पोषक असल्यामुळे ते धर्म सांभाळतात, त्यात विशेष काहीच नाही। परंतु तुमच्यासारख्यांनी धर्म घ्यावा, स्वीकारावा, सांभाळावा आणि सातत्यपूर्ण त्यावरती टिकावं हे मात्र आश्चर्यजनक आहे। वातावरण तसं इथं अनुकूल नाही धर्माला। आजूबाजूला जे वातावरण आहे हिंसेच्या अनुषंगाने असेल किंवा धार्मिक मंदिरं इथं नाही, स्थानं नाही, खूप काही आश्रम नाही। आता कराडला आश्रम आहे, त्यानंतर हाच आश्रम आहे जवळजवळ। म्हणजे जवळचं मी चौकशी केली की इथून जवळचं कोणतं तुम्हाला आश्रम आहे, तर सातारा काही कमी किलोमीटर नाही आहे, 300 किलोमीटर आहे। तर हे जे वातावरणामध्ये तो मी धर्म स्वीकारला, हा धर्म स्वीकारण्याचं कारण काय आहे आणि कसा धर्म भेटला आहे, धर्म तर भेटला आहे परंतु कसा भेटला आहे हे कारण आहे। आज आजूबाजूला आता या ताई आहे, कुटुंब आहे, हे आले, हे बिगर उपदेशी म्हटले, आम्ही बिगर उपदेशी, परंतु मंदिरात येतात, ते संस्कार आहे, ठीक आहे। परंतु तुम्ही उपदेश घेतला म्हणजे काय आणि त्यांनी उपदेश घेतला नाही म्हणजे काय, हे जर आपल्याला कळालं नाही, समजलं नाही, तर आपल्या उपदेश घेण्याला काय अर्थ नाही। म्हणून हे आपल्याला प्रथम समजून घ्यावं लागेल की आपल्याला जो बोध भेटला आहे, जो धर्म भेटला आहे, तो कसा भेटला आहे, आपोआप भेटला आहे का? आपोआप असं काहीच भेटत नाही। कार्याला कोणती आलेली गोष्ट कारणाशिवाय उपयोगाला येत नाही। आणि ते कारण काय असतं,
आपल्याला धर्म भेटला आहे त्याचं कारण जर आपण समजून घेतलं तर मग आपल्या जीवनाची किंमत तर कळेल, पण आपल्या बोधाची, आपल्या धर्माची पण किंमत कळेल. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्मितीच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, या जीवाला मुक्तीला न्यायचं आहे. आणि मुक्ती म्हणजे काय, तर धर्माचं मूळ तत्त्व काय आहे, पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. आणि जन्माला आलेला मनुष्य करतो काय, कर्म करतो. हे कर्म जे आहे ते कर्म भोगण्यासाठी पुन्हा परत जन्माला यावं लागतं. परंतु ते मानव जन्म नसतो. तो मानव जन्माच्या नंतर मानव जन्म भेटला तर खूप सुंदर, कारण जे राहिलेलं आहे ते आपल्याला परत मौज मजा करता येते, सुख येऊ शकतात. परंतु ती गॅरंटी धर्माने दिलेली नाही आहे. तुमच्या कर्मावरती त्या गोष्टी सर्व अवलंबून आहे. जसं तुम्ही कराल, जसं पेराल तसं उगवत असतं. तसं ज्या वेळेस आपण कर्म करतो, आणि हे कर्म कशासाठी करतो, सुखाच्या अभिलाषेपोटी, सुख मिळवण्यासाठी, प्रापंचिक सुख, भौतिक सुख मिळवण्यासाठी जो आपला प्रयत्न असतो, तो प्रयत्न म्हणजे कर्म. आणि ते कर्म हे आपल्याला दुःखाला आणि अस्थिरतेला कारण आहे. प्रपंच अस्थिर सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. जो प्रपंच आहे त्याला स्थिरतेकडे नेण्याचा जो प्रयत्न करतोय, तो प्रयत्न दुःखाला आणि पापाला मूळ आहे. मग यातून तर आपण बाहेर पडूच शकत नाही, कारण संसारात पडलो ती जबाबदारी तर पार पाडावंच लागते. आणि जबाबदारी पार पाडत असताना कर्म तर करणं हे अपरिहार्य आहे. बिगर कर्माचं ना तुम्ही राहू शकत ना आम्ही राहू शकत. पण कर्माचा उद्देश काय, ध्येय काय हे समजून घेऊन जर चालत राहिलो तर मग आपल्याला त्यातून वाचता येईल. रस्त्याने जात असताना बरेच खड्डे असतात, चढ उतार असतात किंवा टर्न असतात. आता तुमच्या इकडूनचे रस्ते तर त्याच पद्धतीचे, एक तर छोटे रस्ते, त्यात टर्न, चढ उतार कंटिन्यू. आता ते चालवताना किती काळजी घ्यावं लागेल. आणि जर काळजी नाही घेतली तर काय होईल, गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्यातून नुकसान होऊ शकतं. तसंच आपल्या जीवनाचा जो रस्ता आहे, जे कर्म आहे, जे वाटचाल आहे, त्यालाही अनेक अडीअडचणी आपण निर्माण केलेल्या आहे. त्याचा विचार करून जर आपण सावधपणे जर चाललो तर आपल्या जीवनामध्ये येणारे जे दुःख आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतं. आपण सुखाच्या अभिलाषेपोटी धावतोय, पळतोय, धार्मिकता करतोय, त्याचा उद्देश तोच असतो. मंदिरात येणं त्याचा उद्देश तोच असतो. काहीतरी चांगलं करावं आणि त्या चांगल्या करण्यातून मला सुख मिळावे, मला काहीतरी भेटावं, हाच उद्देश असतो. परंतु हे करत असताना तुम्ही कुठं समजून घेतलं आहे का? बघा, मुलांना आपण शाळेत घालतो, आपण कॉलेज जातो, तुम्ही सर्व वेल एज्युकेटेड आहात. तुम्हाला शाळेत गेले किंवा कॉलेजला गेले, कोणी इंजिनियर झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी आणखीन वेगवेगळ्या डिग्र्या मिळवल्या, तर तिथं काही अध्यात्माचं तत्त्वज्ञान शिकवलं का तुम्हाला, की तुम्ही धार्मिकता का करावी, कशासाठी करावी, जर करायची असेल तर कोणती करावी, त्यातून काय मिळणार आहे, फायदा काय आहे, तोटा काय आहे, नाही केलं तर काय फरक पडतो, असं काही आपल्याला शिकवलं नाही. कारण तिथलं शिक्षण वेगळं असतं, तिथलं व्यावसायिक शिक्षण असतं, जेणेकरून त्यातून आपल्याला नोकरी मिळेल, त्या नोकरीतून पगार मिळेल, त्या पगारातून आपल्याला भौतिक सुख प्राप्त करता येतील. अन्न वस्त्र निवारा ज्या सुखाच्या अभिलाषा आहे त्या पैशातून मिळतात. आणि पैशासाठी तर आपण काम करतो, कोणीतरी व्यवसाय करतं आहे, कोणीतरी नोकरी करतं आहे, कोणीतरी काहीतरी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने प्रत्येकजण काही ना काही करत असतो. आणि त्यातून पैसा मिळतो, पैशातून घर चालतं, सुख मिळवता येतात. मग धार्मिकतेचा उद्देश काय, धार्मिकता नाही केली तर काय फरक पडतो, धार्मिकता करायची असेल तर कशासाठी करायची, हे जर माहीत नसेल तर त्या धार्मिकतेला करण्याला काही अर्थ नाही. एक संस्कार आहे म्हणून आपण करत राहतो, इनसिक्युअर फील करतो आपण, आपल्यामध्ये भीती आहे. कारण अष्ट स्वभावामध्ये आपलं एक भय हा एक स्वभाव आहे आणि तो नॅचरल आहे, मुळातच आहे. आपल्याला इनसिक्युअर फील करत असतो आपण आणि आपल्याला भय निर्माण झाल्यामुळं त्या भयापोटी आपण धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतो. कुठंतरी आपल्याला सिक्युरिटी पाहिजे, आधार पाहिजे. परंतु खरंच आपण धार्मिकतेतून जो आधार घेऊन आपल्या मनातलं भय निघून जातं का? नक्की निघून जाईल. परंतु त्या ज्ञानाच्या अनुषंगाने त्याला समजून उमजून घेऊन जर आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर निघून जाईल. कोणत्याही गोष्टीला ज्ञान असावं लागतं. तुम्ही भाजी करता, स्वयंपाक करता, तुम्ही प्रवास करता किंवा तुम्ही जे व्यवसाय करता, नोकरी करता, हे बिगर ज्ञानाचं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ज्ञान पाहिजे आणि हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करण्याची बुद्धी तुमच्याकडे परमेश्वराने उपजतच दिलेली चिकित्सा आहे. इतकी चिकित्सा असते का तुम्ही कोणावरतीच विश्वास ठेवत. जी बी वस्तू मार्केटमध्ये आणायला जाता ती तावून सुलाकून घेता, चेक करून घेता, कोणत्या कंपनीची आहे, त्याची गॅरंटी वॉरंटी काय आहे, ती फायद्याची किती आहे, तोट्याची किती आहे, प्रत्येक गोष्ट चेक करून घेता. अशी कोणती गोष्ट तुम्ही घरामध्ये आणलेली नाही आहे, कोणती वस्तू आणलेली नाही आहे का चेक न करताच उचलली मार्केटमधून घेऊन आले, असं कधीच होत नाही. एखादी वस्तू घ्यायची असेल तर कितीतरी चौकशी करता, विचार करता, 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस निर्णय घ्यायला घेतात आणि नंतर आणतात.
म्हणजे चिकित्सा ही जी बुद्धी आहे ही मुळातच आपली आहे, ही नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. लहान मुलांमध्ये तर जास्त चिकित्सा असते, प्रश्न विचारत असतात, हे असंच का, ते तसंच का, ते तसंच का. स्त्रियांमध्ये त्याची चिकित्सा अधिक जास्त वाढलेली दिसते. ती भाजीपाला आणायला जातात तरी ते चेक करून घेतात, कपडे आणायला जातात, 2 ड्रेस घ्यायचे किंवा 2 साड्या घ्यायच्या तर 10 दुकानं फिरतात, गॅरंटी वॉरंटी चेक करतात, किंमत घासाघीस करतात आणि मग ते आणतात. आणि वरूनही बी विचारतात की जर यदा कदाचित आवडली नाही तर परत रिटर्न बदलून द्याल की नाही. आता ही जी चिकित्सा आहे, ही बुद्धी आहे, ही उपजत मुळामध्ये असते की आपण फसले जाऊ नये. ज्याचा आपण पैसे देतोय तो पैसा आपला कष्टाचा आहे, तो उपयोगी लागला पाहिजे, म्हणून ही चिकित्सा तुमच्याकडे असणे नॅचरल आहे. पुरुषांमध्ये ती चिकित्सा पण असते, थोडीफार कमी प्रमाणात, परंतु असते मात्र नक्की. मग ही चिकित्सा तुम्ही कधी धर्माला लावली आहे का? धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, कशासाठी धार्मिकता करायची, नाही केली तर काय फरक पडतो, बरं करायची असेल तर कोणाची करायची, हा बी प्रश्न आहेच ना. कारण जगामध्ये धार्मिकतेचे बरेच मंदिरं दिसतात, धर्म दिसतात, संप्रदाय दिसतात, विचारधारा दिसतात, परंतु आपण कधी त्याचा विचार केलेला नसतो. धार्मिकता करायची मग श्रद्धा आहे ना, मग विचार नाही करायचा. श्रद्धा ठेवायची मग विचार नाही करायचा. पण श्रद्धा ठेवून जेव्हा तुम्ही धार्मिकता कराल तेव्हा ती श्रद्धा अंधश्रद्धेकडे कधी तुम्हाला घेऊन जाईल तुम्हाला पण कळणार नाही, समजणार नाही. म्हणजे धर्माच्या नावाखाली जे कर्मकांड विधी किंवा अंधश्रद्धा जोपासल्या जातात ते जोपासणारे आपणच आहोत का? फक्त अज्ञान आहे आणि म्हणून धर्माच्या नावाखाली कोणी काही जर ढकललं तर तुम्ही स्वीकारतात. परंतु आपण भौतिक जगामध्ये एवढी चिकित्सा लावतो, एवढा विचार करतो, तेवढा धर्माचा कधीच विचार करत नाही. पण परमेश्वराने आपल्याला धर्माचा विचार करायला लावलेला आहे. आपले सिद्धांत काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्या धर्माचं तत्त्व काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, मूळ काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म हा एक मूळ तत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो, हे वैशिष्ट्य आहे. परत हिंदू धर्मामध्ये या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतारतात, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेऊन येतात, हे तत्त्व आहे, सिद्धांत आहे. इतर धर्मामध्ये तुम्हाला हे दिसणार नाही. हे आपलं मूळ वैशिष्ट्य जेव्हा तुम्ही धर्माच्या अनुषंगाने समजून घ्याल, जाणून घ्याल, तेव्हा धर्माचा तुम्हाला अभिमान निर्माण होईल, गर्व निर्माण होईल. तो समजून उमजून स्वतः स्वीकाराल, स्वतः अभिमान तर घ्याल, पण इतरांना पण सांगाल. परंतु आपलाच धर्म आपल्याला माहीत नसल्यामुळे त्याचा अभिमान आपल्याला नसतो. धर्म काय हे आपल्याला माहीत नसल्यामुळं करायचं म्हणून करायचं. याचे कारण काय आहे? परंपरा आहे, मॉब सायकोलॉजी आहे किंवा भीती आहे, काहीतरी करायलाच पाहिजे म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु ते करणं, ते कारणं हे शास्त्राला गृहीत धरून नाही आहे, ज्ञानाला गृहीत धरून नाही. आपल्या धर्माचा मूळ ग्रंथ कोणता आहे? गीता आहे, भगवद्गीता आहे. तो जगमान्य ग्रंथ आहे आणि त्याच भगवद्गीतेला समोर ठेवून आपण धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु किती लोकांकडे भगवद्गीता आहे, किती लोकांनी वाचली आहे, वाचल्यानंतर समजून घेतली आणि त्यावरती चालले, असा जर विचार केला तर तुमच्यातलेच हात वर करा बरं, गीता कोणी वाचली आहे? ताई एकच दिसल्या, हे दादा दिसले, तुम्ही वाचता, पण त्यातून किती वाचले हे बी महत्त्वाचं आहे. नुसते वाचण्याला काय अर्थ आहे? वाचतं तर हे मुलं पण वाचतात. आता आम्ही काल कराडला होतो, पूजनीय ज्या आई आहे लासूरकर आई, त्यांच्याकडे मुक्कामी होतो. त्यांच्याकडे 3-4 मुली होत्या सुंदरपैकी. एका मुलीचे 18 अध्याय पाठ, एका मुलीचे 12 अध्याय पाठ, एका मुलीचे 2 अध्याय पाठ. अभ्यास चालू आहे, अध्ययन चालू आहे. पाठ तर झाले, त्यांना काही विचारलं तर सांगता येईल का? नाही. त्याचं तर ते प्राथमिक अभ्यास आहे त्यांचा, ते तर सुरुवात झाली. आपलं तर पाठांतर नाही, आपण वाचलेलं आहे फक्त, पण त्या वाचण्यातूनही आपल्याला किती कळालं, किती समजलं, आणि कळाल्यानंतर समजल्यानंतर मी किती स्वीकारलं, ते स्वीकारून मी माझ्या जीवनामध्ये किती आणलं, तेव्हा त्याला वाचणं म्हणतात. एक संस्कार आहे म्हणून वाचतो आपण, संस्कार आहे म्हणून आपण करत राहतो. तुमच्यावरती सकाळी बी देवपूजा करता की नाही? तुम्ही सकाळी देवपूजा करता, संध्याकाळी देवपूजा करता, आता कधीतरी मंदिरात येता, स्थानावरती येता, स्नान करायला जाता, क्रिया करता, हे संस्कार आहे आपले, करत असतो आपण. परंतु ते का करायचं, कशासाठी करायचं, त्यातून आउटपुट काय, त्यातून फायदा काय, याचा विचार न करता जर आपण करत राहिलो तर हे करणं कितपत फायद्याचं ठरेल. शाळेत का जायचं मुलांना माहीतच नाही, फक्त शाळेत घातलं आहे आणि जाता येत आहे, तर कसं होईल? तुम्ही इथं का आले, कशासाठी आले, तुम्हाला माहीतच नाही, फक्त जाता कसं तरी होईल. काहीच काम नाही म्हणून आपण मार्केटमध्ये कधीतरी चक्कर मारायला जातो, परंतु तरी बोर होऊन येतो लवकर. तर कामच नाही आहे. काहीतरी उद्देश असलं पाहिजे, काही ध्येय असलं पाहिजे. मार्केटमध्ये जाण्याचं सुद्धा तुम्हाला काही कारण असेल तर मार्केटमध्ये जाता, काही काम नसेल तर तुम्ही गपचूप बसता घरामध्ये, मोबाईल खेळता, टी व्ही लावता, नाही तर आराम करता. कामच नाही आहे. म्हणजे बिगर कामाचं तुम्ही मार्केटमध्ये चक्कर मारायला सुद्धा जात नाही. तर बिगर कामाचं धार्मिकता करता येईल का? बिगर उद्देशाचं, बिगर ध्येयाचं धार्मिकता करता येईल का?
म्हणून भगवद्गीता आपला मूळ ग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे. तिथं धर्म परमेश्वरांनी सांगितलेला आहे अर्जुन देवाला निमित्त करून. अर्जुन देव तर 18 पुराण वेद शास्त्र सर्व जाणते होते. आपण तर काहीच जाणत नाही, आपल्याला काहीच माहीत नाही, आपला धर्म आपल्याला माहीत नाही. ते सर्व जाणते होते आणि मग त्यांनासुद्धा प्रश्न विचारला होता का तू धार्मिकता का करतो, कशासाठी करतो. हे पहिले एक तर समजून घेन मग कर. समजून न घेता जर कोणती गोष्ट केली तर ती कितपत यशस्वी ठरेल. स्वयंपाक जरी करायचा असेल ना, एखादा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही पहिले काय समजून घेता, रेसिपी समजून घेता. ती रेसिपी जर माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाता, समजून घेता, जाणून घेता. आता यूट्यूब आले, पूर्वी काय करता, मग आईला फोन करता, मावशीला फोन करता का हे कसं बनवायचं, काय बनवायचं, एकमेकीला सांगता आणि मग बनवतात. तरी तशीच होती का ओरिजिनल? नाही. आज यूट्यूब समोर ठेवतात, ती रेसिपी बनवतात, समजून घेतात 2 वेळा 4 वेळा, त्याच्यावर प्रॅक्टिस करता. मग 2 वेळा ती भाजी जमेल त्याची गॅरंटी नाही, पण तिसऱ्यांदी थोडी थोडी जमेल, चौथ्यांदी जरा बरी वाटेल. तुमचं समाधान होईल. बायांचं समाधान कधी होतं की जेव्हा समोरचा पुरुष म्हणेल का वा वा काय भाजी चांगली केली, आणि ते कधीच करत नाही, ते म्हणतच नाही. तुमच्या धाकापोटी बोलता ती गोष्ट वेगळी, परंतु रेसिपी समजून घेतल्याचा उद्देश काय आपला की समजून घेणं, जाणून घेणं आणि मग त्यावरती करणं, तेव्हा त्यात रिझल्ट भेटेल. तसं धर्म समजून उमजून घेऊन मग करायचा असतो. अर्जुन देवाला देव तेच सांगतात की तुला धार्मिकता करायची का करायची, कशासाठी करायची समजून घे पहिले. कोणाची करायची हा तर विषय नंतरचा आहे, परंतु का करायची, त्याचा उद्देश काय. आणि म्हणून अर्जुन देवाला जे तत्त्वज्ञान सांगितलं ते परमेश्वराने अर्जुन देवाला निमित्त करून आपल्याला सांगितलेलं आहे. आपण काय म्हणतो भगवद्गीता कोणी सांगितली, श्रीकृष्ण महाराजांनी. कोणा सांगितली, अर्जुन देवाला सांगितली. गीतेला ऐकून काय करायचं आपल्याला, आपला काय संबंध आहे. आपल्याला कधीतरी सांगितलं, आईने सांगितलं, साधू संतांनी गुरुजनांनी सांगितलं की पारायण करत जा, मग पारायण करतोय आपण. तो पारायणसुद्धा आपला विधी झालेला आहे. तो विधी करण्याचा उद्देश आहे आपला काहीतरी भेटावं, ह्या उद्देशाने आपण ते करत असतो. कारण जीव स्वार्थी असल्यामुळे कोणताच उद्देशाव्यतिरिक्त आपण काहीच करत नाही. परंतु परमेश्वराने त्याच्या पलीकडे आपल्याला एक नजर दिलेली आहे, एक दिव्यदृष्टी दिलेली आहे की तुला जन्ममृत्यूचा जो रोग लागलेला आहे त्या रोगातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर तुला एक निष्ठ भक्ती करावं लागेल, अनन्य भक्ती करावं लागेल. आणि ती ही परमेश्वराचीच करावं लागेल. त्या परमेश्वराला जाणून घ्यावं लागेल. तो परमेश्वर कोण आहे, काय आहे ते समजून उमजून घेतल्यानंतर त्यांना अनन्य भावे जर आपण शरण गेलो आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर आपण भक्ती केली तर यदा कदाचित आपण त्यातून बाहेर पडू. कारण देणारा देव आहे, घेणारे आपण आहोत. शाळेमध्ये मुलं असतात, अभ्यास असतो, तो सिलेबस असतो, तो सर्वांना सारखाच असतो. शिक्षक पण शिकवतात, सर्वांना सारखंच शिकवतात. प्रश्नपत्रिका निघते ती सर्वांसाठी सारखीच निघते. उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी पेपर टायमिंग सारखाच असतो, पण सर्वच सारखे मार्क पाडत नाही. त्याच्यावरती त्यांनी केलेला प्रयत्न, त्यांनी केलेलं कष्ट, त्यांनी दिलेला वेळ आणि त्या वेळेनुसार त्यांनी सोडवलेला पेपर त्यावरती मार्क पडत असतात. तसं देवानी तर आपल्याला सर्वांनाच धर्म दिलेला आहे. आपण आता किती समजून घेतला आहे, जाणून घेतला आहे, त्यावरती तो रिझल्ट ठरणार आहे. अर्जुन देवाला परमेश्वर ते सांगतात समजून घे. समजून घेतल्याशिवाय काही उपयोग नाही म्हटलं. कारण समजून न घेता तू करत आजपर्यंत आला, त्याच्यामुळं तर अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. आता जर आपला धर्माचा जो सिद्धांत आहे पुनर्जन्म, ज्या अर्थी आपण आज जन्माला आलो त्या अर्थी आपण कुठंतरी मेलो, मेल्यानंतर जन्माला आलेलो आहे. आज जन्माला आलो, आता कधीतरी केव्हा तरी कोणीच अमर होताना दिसलं का, कधी ऐकलं आहे का, कधीच नाही आहे. त्याच्यामुळे आपण जाणारच आहोत, जाणार आहोत, परत मग जन्माला येणारच आहोत. ही इनकमिंग आउटगोईंग कंटिन्यू चालू असतं, ते आपल्याला दिसतं. पण लहान बाळं जन्माला आलेले दिसतात, कधीतरी काहीतरी अंत्यविधीला आपण गेलो त्याच्यामुळे आपल्याला ती बी जाणीव होते की आलेला मनुष्य जातो. हे मधलं जे आहे हे काय आहे हे समजून घेणं म्हणजे धर्म आहे. जीवनाचा अर्थ समजून घेणं, त्याच्या जीवनाचा उद्देश ध्येय समजून घेणं म्हणजे धर्म आहे. आणि अर्जुन देवाला तर हेच सांगतात की तुला जन्माला आलेला, तू मेलेला जन्माला आला. कारण त्याच्यामध्ये भ्रम निर्माण झाला होता की मी यांना मारणार आहे. आता देव म्हणतात तू असंच अगोदरच कसं ठरवलं मी मारणार आहे आणि हे पण मारणार आहे. हा तर भ्रम आहे. तू मारणारा कोण? तुझ्यामध्ये तेवढी ताकद नाही, तेवढं तुझं सामर्थ्य नाही आहे. हे तर यांच्या कर्माने जन्माला आले, यांच्या कर्माने जाणारच आहे. तू मारणार आहे असं समजू नको. परंतु तुला तुझी ड्युटी कर्तव्य करावं लागेल. अर्जुन देव तर सर्व सोडायला तयार झाले होते. म्हणून देवाने ड्युटी आणि कर्तव्य समजून सांगितलं काय करावं नेमकं, आपलं कर्तव्य काय, आपली ड्युटी काय, ते समजून उमजून घेणं म्हणजे आपलं जीवन यशस्वी करणं, आपलं जीवन सुंदर करणं. आपण जीवन सुंदर करण्याच्या पाठीमागत लागलेलो आहे. आपली प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, नोकरी असेल, व्यवसाय असेल, धार्मिकता असेल, याच्या पाठीमागं सारं कारण एकच आहे का जीवनामध्ये आपले सुख प्राप्त पाहिजे. पण सुख कशाशी निगडीत आहे हे आपल्याला माहीत नाही.
म्हणून अर्जुन देवाला जलवृत्तीचा फेरा सांगून म्हटले, तुला यातून जर बाहेर पडायचं असेल तर तुला भक्ती करावं लागेल. भक्ती हा त्यावरती उपाय आहे, दुसरा काहीच उपाय नाही आहे. कुठंतरी तुम्ही मेडिकलला गेले, कॉलेज आपल्या डॉक्टरांकडे गेले, व मुक्तीचा दरवाजा खुला करा, आमच्यासाठी गोळ्या द्या, इंजेक्शन द्या, ऑपरेशन करा, असं कधीच होत नाही. जे ज्यांनी करायचं आहे त्यांनीच करायचं राहतं, जे ज्यांनी मिळणार आहे त्यांनीच मिळणार राहतं. आणि म्हणून परमेश्वरांनी अर्जुन देवाला जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते समजून घेऊन त्यावरती चालणं हे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य आहे, मूळ ध्येय आहे, मूळ उद्देश आहे. आणि धार्मिकतेचाही मूळ उद्देश तोच आहे. आपण आपल्या मनाने व्याख्या बदललेल्या आहे, उद्देश बदललेले आहे, परंतु शास्त्र काय सांगतं हे समजून घेतल्यानंतर आपल्याला योग्य रस्ता भेटत असतो. आणि तो रस्त्याने आपण जर चाललो तर मग आपल्याला ते प्राप्त होत असतं. अर्जुन देवाला भक्ती हा त्याच्यावर उपाय सांगितला, पण आता भक्ती तर करायची आहे. तुम्ही म्हणाल ते अर्जुन देव म्हणता मी भक्ती करतच होतो ना, याची करतो, त्याची करतो, व्रतवैकल्य करतो, उपास तापास करतो, कर्मकांड करतो, शुभाशुभ पाळतो, ज्योतिषशास्त्र पाळतो, वास्तुशास्त्र पाळतो, अमावस्या पौर्णिमा कितीतरी उपवास तापास करतात. परंतु देवाने त्यावरतीच प्रकाश टाकलेला आहे भगवद्गीतेमध्ये की तू देवतेची भक्ती केली तर देवतांना प्राप्त होशील, भूतांची केली तर भूतांना, पितरांची केली तर पितरांना, पितरांना प्राप्त होण्याचं कुठपर्यंत वेळ आहे, देवतांना प्राप्त होण्याची कुठपर्यंत वेळ आहे. जोपर्यंत तू मिळवलेला जो पुण्यवंश आहे तो शिल्लक आहे तोपर्यंत, तो संपला का त्याच देवी देवता तुला परत त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलतील. त्याच्यामुळे ती भक्ती काही उपयोगाची नाही म्हटली. मग भक्ती करायची तर का करायची? मुक्तीसाठी. आणि मग ती मुक्ती कोण देणार आहे याचं संशोधन आपल्याला करावं लागेल. आपण मार्केटमध्ये ती चिकित्सा डोक्याला लावत राहतो बघा. आपल्याला जर सोनं घ्यायचं असेल तर आपण किराणा दुकानात जाऊन सोनं मागतो. कधी असं कधी झालं का कळत न कळत? भाजीपाला आणायला गेलो आणि कपड्याच्या दुकानात गेलो का हो भेंडी काय भाव आहे, टमाटे काय रेट आहे असं विचारलं आहे, असं कधीच होत. आपल्याला पक्क माहीत असतं का कोणत्या दुकानात काय भेटेल ते आपण समजून घेतलेले, जाणून घेतलेले. भाजीपाला मिळवायचं तर घ्यायचा तर भाजीपाल्याच्या दुकानात जातो, किराणा घ्यायचं तर किराण्याच्या दुकानात जातो, कपडे घ्यायचे कपड्याच्या दुकानात जातो, शूज घ्यायचे शूजच्या दुकानात जातो. हे आपण आपल्या ज्ञानाने समजून घेतलेलं आहे. आता मुक्ती मिळवायची तर मुक्तीच्या दुकानात जावं लागेल. ती मुक्तीचं दुकान लावलं आहे कोणी, तो देणार कोण याचा कधीच आपण विचार केलेला नसतो. आणि धार्मिकतेचा मूळ उद्देश फक्त आणि फक्त मुक्ती आहे. बाकी तुमच्या जीवनामध्ये जे चढ उतार संकट अडी अडचणीची येत राहतात ते तुमच्या पूर्वकर्माने मिळवलेले आहे. धार्मिकतेमुळं त्यातली जी तीव्रता आहे ती कमी होते, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करतात, कॉन्फिडन्स वाढतो, म्हणून तुम्हाला जगण्याचं बळ भेटतं असतं, एक आधार भेटत असतं. मात्र तुम्ही जे मिळवलेले त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत. 2 रुपये मी तुमच्या खिशातले चोरले, ते 2 रुपये माझ्याकडून खर्च होतील, ते मी किती दिवस सांभाळणार आहे? परंतु जे कर्म केलं ते मात्र त्या कर्माला कर्मच द्यावं लागतं. म्हणून त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि अर्जुन देवाला परमेश्वर तेच सांगतात की एकनिष्ठ भक्ती कर. कोणाची कर? परमेश्वराची कर. परमेश्वर कोण आहे? मी आहे. मलाच का परमेश्वर समजायचं? देवाने विश्वरूप दाखवलं 11व्या अध्यायामध्ये. शेवटच्या अध्यायात सांगितलं स्पष्ट आणि पारदर्शकपणे आणि निसंकोचपणे वचन दिलं, प्रॉमिस केलं की तुला दुर्मिळातला दुर्मिळ योग, रहस्यातलं रहस्य ज्ञान सांगतो म्हटलं. तू जर अनन्य भावे मला शरण आला तर 100% मी तुला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील, मुक्तीला नेईल. तू कितीही वाईट कर्म अगोदर केलेले असेल तरी. हे परमेश्वर प्रॉमिस करतात. असं कोणत्याही देवी देवतेने येऊन प्रॉमिस केलेलं नाही आहे. ना इतर धर्मियांच्या ना आपल्या ठिकाणी असलेल्या अनेक ठिकाणी ज्या देवी देवता आहे कोणी प्रॉमिस केलेलं नाही. कोणी येऊन अवतार घेऊन तत्त्वज्ञान सांगितलेलं नाही आहे. एक श्रीकृष्ण महाराज आपल्याला समोर लगेच येतात, ते जगमान्य अवतार आहे. भगवद्गीता जगमान्य धर्मग्रंथ आहे. आणि अर्जुन देवाला एकनिष्ठतेचं त्यांनी पहिलं तत्त्व सांगितलं आणि ते अर्जुन देवाने पाळलं, म्हणून अर्जुन देव परमेश्वराला प्राप्त झाले. आता प्रत्येक युगामध्ये हा अधर्म होत असतो. लोक अधर्माला धर्म समजायला लागतात, धार्मिकता करायला लागतात. का करायची, कशासाठी करायची, त्यातून काय मिळणार आहे, कोणाची करायची हे माहीत नसतं. हे कन्फ्युजन दिवसेंदिवस बदलत असतं. तसंच द्वापारयुगामध्ये झालं, अर्जुन देवाचं कन्फ्युजन काढलं. मग कलियुगामध्ये कोण अवतार? 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतला. त्यावेळेससुद्धा 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. त्याला अधर्मालाच लोक धर्म समजायला लागलेले होते. आणि त्या धर्माची संस्थापनार्थ परमेश्वर अवतार घेत असतात आणि अधिकारी जीवाला वाडेवेडी फिरून तत्त्वज्ञान सांगत असतात, स्वतःची ओळख करून देत असतात. ज्यावेळेस द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या संपर्कात
अर्जुनदेव होते, तसेच स्वामी श्रीचक्रांच्या संपर्कात कलियुगामध्ये पूजनीय माईम भट होते. त्यांनी 18 पुराण, वेद, शास्त्र सर्व जाणत होते. ज्यावेळेस त्यांची आणि देवाची भेट झाली त्यावेळेस त्यांनी सुद्धा हाच प्रश्न विचारला की तुझा जन्ममृत्यूचा फेरा चुकेल, संस्कृती छेद होईल, असं काही आहे का म्हटले. तुम्ही तर खूप अभ्यास केलेला आहे. त्यांनी कर्माचा सिद्धांत सांगितला. चांगलं कर्म केलं की अंतःकरण शुद्ध होईल, ज्ञान होईल, वैराग्य होईल, मुक्तीला जाऊ म्हटले. पण देवाने तो खोडला. म्हटले कर्माने काय मिळेल? कर्म किती प्रकारचे? कर्म 2, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म. दररोजचे आपण जे कर्म करतो त्याचं फळ भेटून जातं. पुण्यरूपाने केलेले निमित्तिक फळ त्याचं बी अडीअडचणीच्या काळात, संकट काळात आपल्याला ते फळ भेटून जातं. कर्म शिल्लक नाही. कधी अंतःकरण शुद्ध, कधी ज्ञान, कधी वैराग्य, कधी प्राप्ती. त्यांच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं. आणि त्यावेळेससुद्धा स्वामी श्रीचक्रांनी हेच तत्त्व सांगितलं का एके परमेश्वराशिवाय तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही. आणि हे सांगताना अनेक दृष्टांत सांगितले. म्हणजे हे काय आजच सांगतो आहे का मी तुम्हाला? प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात, प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात. त्या त्या जीवाची जी जी योग्यता आहे, ज्या ज्या पद्धतीनं त्याची अवस्था आहे, त्याला परमेश्वर स्वतःची ओळख करून देत असतात. त्यासाठी परमेश्वरांनी सुंदर असा दृष्टांत सांगितला आहे. डुलकी आता जसं लहान मुलगा असतं बघा, ते रडायला लागतं, ते आईला लगेच कळतं की याला भूक लागलेली, याला दूध पाजावं लागेल. मग ती काय करते, त्याला मांडीवर घेते, वाटीत दूध घेते, थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये साखर टाकते, गोडी निर्माण व्हावी, आणि चमच्याने त्याला भरवायला लागते. ते लगेच पितं का? प्रत्येक घरातला अनुभव, लगेच पित नाहीत. किंवा तो आजारी पडला, त्याला सर्दी झाली, त्याचं पोट दुखायला लागलं, डॉक्टर गेल्यानंतर ते म्हणतात औषध द्या. मुलं कधीच औषधी पित नाही, दूध पण पित नाही. आता जेवायला तर तुम्हाला तरी एक आत्ताच्या आयांना खूप शास्त्रांनी व्यतिरिक्त जी विज्ञानाने उपलब्धता करून दिलेली आहे. मोबाईल लावून द्यायचा आणि जीव घालायचं, टी व्ही लावून द्यायचं आणि जीव घालायचं, त्याच्या पाठीमागं पळायचं. पूर्वी आपल्यांना आपल्या आयांनी कसं भरवलं असेल याचा विचार करा. आपल्या आयांनी आपल्या पाठीमागं लागलंच नाही, कारण ते वातावरण नॅचरल होतं, एकत्र कुटुंब पद्धत होती. आपल्या आईला खूप जास्त टेन्शन नसायचं. ते रडायला लागलं का ती आईच्या अगोदरच चुलती उचलायची, काका उचलायचा, मामा उचलायचा आणि त्याला खेळवायला घेऊन जायची. भरवायच्या वेळेस आजी असायची, आजोबा असायचे. आता आपली सुखाची व्याख्या छोटी झाली, तशी आपली कुटुंब छोटं झालं. हम दो हमारे दो. आणि स्टेटसला आपलं एवढंच राहतं, माझी फॅमिली. आपल्या फॅमिलीमध्ये आपली आई नसती, आजी नसती, काका नसतो, मामा नसतो, नाणे नसतो. त्याच्यावर त्यांना सांगावं लागतं आणि पुढच्या पिढीला आपल्याला सांगावं लागेल की अरे मावशीसुद्धा असायची, मामासुद्धा असायचे. हे मॉडेल करून उभं राहावं लागते. मामा कशा असतात, मावशा कशा असतात, कारण आता एकच मुलं, एक स्टाईलच होऊन गेलेली आहे. त्यामुळं या ज्या वातावरण जे आहे ते धर्माला पोषक नाही आहे. आता धर्माला पोषक वातावरण करायचं असेल तर ज्ञानाशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. धर्मशास्त्र समजून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. अर्जुन देवाला परमेश्वर हेच सांगतात. अर्जुन देवाच्या नंतर स्वामी श्रीचक्रधरांनी बी पूजनीय माईम भटांना हेच सांगितलं. पूजनीय माईम भट म्हटल्या तुम्ही भक्ती करायची म्हणताय तर आम्ही करतोच आहे ना. एकाची करायची म्हणतो आम्ही करतोच आहे, इंद्राची करतो, चंद्राची करतो, याची करतो, त्याची करतो. हे करत असताना मग देवाने त्यांच्यातलं कन्फ्युजन बाहेर काढलं. शंका जी होती ती बाहेर काढली. हत्तीचा दृष्टांत सांगून त्यांच्या मनातला जो संभ्रम असता ती काढून टाकली. म्हणले हत्ती गावात आला आणि हत्ती गावात आल्यानंतर सर्व लोकांना उत्सुकता वाटली की हत्ती बघायचा आहे, चला. जंगलातला प्राणी असतो, बघण्यासाठी सारे लोक जातात. तिथं आंधळे पण लोक असतात, 5-6 लोक आंधळे असतात. ते बसल्या बसल्या त्यांच्या कानावर येतं हत्ती आला, हत्ती आला. त्यांना आपणही बघायला पाहिजे, चला. ते बघायला जातात. आता डोळे नाही आहे, मग बघणार कसे? स्पर्शाने बघणार. मग ते काय करतात, एक आंधळा शेपटीला हात लावतो, एक पायाला, एक पोटाला, एक पाठीला, एक कानाला, एक सोंडेला, वेगवेगळ्या अवयवाला हात लावतात आणि येऊ बसतात, गप्पा मारायला सुरुवात करतात. हत्ती बघितला का? म्हणे हो बघितलं. आता ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणे हत्ती खराट्यासारखा आहे, मी आत्ताच जाऊन आलो. आता ज्यांनी पायाला हात लावला तो कसा मान्य करत? तो म्हणे हाती तर खांबासारखा आहे, तू कसं काय खोटा बोलतोय? ज्यांनी कानाला हात लावतो म्हणे हाती तर सुपासारखा आहे, तुम्ही कसं काय सांगताय? ज्यांनी पाठीला हात लावला तो म्हणे हाती तर भिंतीसारखा आहे. ज्यांनी पोटाला हात लावला तो हाती तर पोत्यासारखा आहे म्हटले. ज्यांनी सोंडेला हात लावला त्याने हाती मुसळासारखा आहे. मुसळ माहिती तुम्हाला काय? तुम्हाला माहीत असेल, आता तुमच्या मुलांना काही माहीत नसतं. तुम्हाला आता काय करावं लागेल, गावाकडं तुमचं असेल ना तर तिथं मुसळ आहे, पाटा आहे, वरवंटा आहे, सूप आहे, घरी आणून आहे ना एक संग्रह करावा लागेल. नाही तर अशा मंदिरांमध्ये आईला थोडीशी परवानगी घेऊन आईला सांगावं लागेल आमच्या मुलांना आता सांगण्यासाठी इथं एक संग्रह तयार करा. सूप काय असतं हे मुलांना सूप विचारलं का ते म्हणतात टमाटा सूप की कोणतं सूप? त्यांना फक्त खाण्याचंच सूप माहिती आहे. यांना असं वाटतं की आम्ही जन्माला आलो, हातात मोबाईल भेटला, नंतर याचा अर्थ याच्या अगोदरचं आमच्या आईवडिलांचं जीवन आहे असंच गेलेलं आहे.
परंतु त्यांना ते समजून सांगावं लागेल की त्यावेळेस हे काही नव्हतं तरी आम्ही सुंदर जगत होतो, त्यावेळेस गिरणी नव्हती तरी दळत होतो, त्यावेळेस स्वच्छ धान्य दुकानातून भेटत नव्हतं तरी आम्ही स्वच्छ करत होतो, मग कोणत्या माध्यमातून करत होतो, कसं राहत होतो, कसं जगत होतो, ही जाणीव आपल्याला करून द्यावं लागेल. ही जाणीव म्हणजे संस्कार, ही जाणीव म्हणजे संस्कृती. धर्म काय? संस्कार आहे, संस्कृती. म्हणून धर्माच्या जेव्हा विचार करायला तुम्ही लागाल तेव्हा खऱ्या अर्थाने सुखाचा विचार कराल. धर्माचा विचार करणार नाही तर तुम्हाला स्वतःचा विचारच मनात येऊ शकत नाही. आणि ज्या सुखाच्या अभिलाषा आहे, पैशातून मिळणारे सुख, ते किती दिवस टिकतात हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. पैसा किती कामी येतो हे तुम्हाला जास्त माहिती. त्याच्यामुळे सुखाच्या ज्या व्याख्या तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या कल्पनेतून त्या बनवलेल्या आहे, ते सत्याच्या कशावरती तुम्हाला धर्म सांगेल, धर्म शिकवेल. म्हणून धर्मात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्वामी श्री चक्रधरांनी 12व्या शतकात हेच तत्त्वज्ञान सांगितलं आहे. हत्तीच्या दृष्टांतातून, डुलकीच्या दृष्टांतातून परमेश्वरांनी सांगितलेला उद्देश तोच आहे की ते बाळ तर काही दूध पित नाही लगेच, मग काय करतं, आपण सोडून देतो का? ती आई सोडून देते का? नाही सोडून देत. त्याला आपण घट्ट पकडतो, 2 पाय पकडतात, 2 हात पकडतात, त्याच्या तोंडामध्ये 1 चमचा 2 चमचा दूध असेल, औषध असेल देण्याचा प्रयत्न करतो. हे शेजारी बाई येते तेवढ्यात, कारण रिकामी वेळ असतो, दुपारची वेळ असते, चला शेजारी काय, ही आपली स्वभाव आहे इकडं तिकडं डोकावण्याचा. मग काय नेमकं चाललं आहे, आणि ते हा सारा प्रसंग पाहिल्यानंतर म्हटले सारे दूध सांडतं आहे, वाया जातं आहे, जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईल पिईल. कारण हिला कशासाठी आलेली, गप्पा मारायसाठी आलेली नाही. ही आई आता त्या आईच्या मुलाच्या पाठीमागे लागली, तिला रिकाम पण कुठे, ती रिकामी झाली तर हिच्याशी गप्पा मारायला नाही, म्हटले सोडून द्या आता त्या मुलाला. ती आई म्हणते तसं नाही आहे, याला कसली जाणीव आहे, 2 चमचे 1 चमचे याच्या पोटात जाईल, शांत राहील, शांत झोपेल, मोठं होईल, ही जाणीव त्या आईला आहे. म्हणून देव काय म्हणतात की तुमचं दुःख हे मला बघवत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा मी येऊन हे तत्त्वज्ञान सांगतोय कोणाच्या तरी निमित्तातून, कोणाच्या तरी माध्यमातून. ते तुम्ही सांडावताय, पण तरी परमेश्वर संधी देत असते. अर्जुन देवाला जशी संभ्रमावस्था होती तशी पूजनीय माईम भट्टांना संभ्रमावस्था होती. पूजनीय माईम भट्टांना हत्तीच्या दृष्टातून तेच सांगताय की जो शेपटीला हात लावला तो वेगळा म्हणतो, पायाला हात लावला तो वेगळा म्हणतो, सोंडेला कानाला हात लावला तो वेगळा म्हणतो. एक डोळस मनुष्य विचारतो की तुम्ही का भांडताय, काय वाद घालताय? भांडण्याचं कारण काय आहे की ज्यांनी पायाला हात लावला त्यांनी कानाला हात लावलेला नाही, त्यांनी शेपटीला हात लावलेला नाही. तो कसा मान्य करेल हत्ती शेपटीसारखा? तो म्हणजे हत्ती खांबासारखाच आहे, बस बात खतम, दॅट्स ऑल. मला काहीच सांगायचं नाही, कारण त्याची काय चुकी विचारायची, कारण तो तिथंच पोचला आहे. तसं समाजामध्ये सुद्धा बघतात, ज्याची जो भक्ती करतो ना तो म्हणतो माझा देव हाच आणि परमेश्वर हाच आहे. प्रमाण मात्र काहीच माहीत नसतं. श्रद्धा असते, कोणीतरी परंपरेने सांगितलेलं असतं हे कुळदैवत आहे, ही आपली देव आहे, आपलं मंदिर आहे, जात राहायचं, आपण करत राहतो. परंतु धर्म आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन जे जसं आहे तसं जाणून देत असतं, जे जसं आहे तसं दाखवत असतं. ज्ञानाची व्याख्या परमेश्वरा श्री चक्रधर स्वामींनी खूप व्यापक सांगितलेली. जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. टमाट्याला टमाट्या म्हणायचं. आता टमाटा जर मोठा व्यवस्थित जर घेतला आणि सफरचंद जर घेतला ॲपल, ते जवळजवळ सारखंच दिसतं. परंतु ज्यांना ज्ञान आहे ते म्हणतील का टमाट्याला सफरचंद, सफरचंदला टमाटा नाही म्हणणार. पण मुलांमध्ये ते कन्फ्युजन असेल ते तुम्ही काढता, म्हणले नाही हा टमाटा आहे ना, हा ॲपल आहे, सफरचंद आहे. इंग्लिश आपल्या शाळेमध्ये तर ए फॉर ॲपल शिकवतात, त्याच्यामुळे ते माहीत असतं. तर ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहे आपल्याला समजून सांगावं लागेल. तसं परमेश्वरसुद्धा स्वतः अवतार घेतात आणि अवतार घेऊन ज्या जीवासाठी अवतार घेतात म्हणून जीवासारखे होऊन येतात, आपल्याला समजावतात. एक डोळस मनुष्य त्यांचे सारे वाद ऐकतो आणि तो त्यांना समजवतो का अरे हत्तीचे एक एक अवयव आहे, हे सारे एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. तसं परमेश्वराने हे स्पष्ट सांगितलं आहे की ह्या ज्या देवी देवता आहे ह्या एक एक शक्ती आहे परमेश्वराच्या. त्याच्या पलीकडे जी महाशक्ती तो म्हणजे परमेश्वर आहे. त्याला तुम्हाला अनन्यभावे शरण जावं लागेल, त्याला त्याची जाणीव तुम्हाला करून घ्यावं लागेल आणि त्याची भक्ती करावं लागेल, तेव्हा तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेरात चुकवता येईल. आणि मग देवता आहे कोण? हा शिष्ट. जसं आता तुमचं गोवा एक राज्य आहे बघा, ह्या गोवा राज्य चालवण्यासाठी मुख्यमंत्री आहे, आमदार आहे, निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांना समांतर प्रशासन पण आहे. हे प्रशासनाचे 5-10 हजार लोक काम करतात. एरिया वाईज तहसीलदार असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, त्यांना पंचायत समितीला जोडलेले असते. एक सिस्टम आहे, कोणत्या राज्याची कोणत्या देशाची एक सिस्टम असते. त्या सिस्टमला जे प्रशासन काम करतं ते प्रशासन
त्या राज्याचं नोकरदार वर्ग असतो, त्यांच्या माध्यमातून हे राज्यकर्ते जे आहे ते राज्य चालवत असतात. तसं परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली सृष्टी चराचर कार्य करत असते. आणि मग त्यांचं प्रशासन काय आहे? ह्या देवता आहे. आता तुम्हाला अन्य लोकांना तर एक विशिष्ट आकडा देवतेचा माहिती. तुम्हाला माहिती का देवता किती आहे? सांगा ताई. जे उपदेशी आहे हात वर करा. कोण कोण उपदेशी? पहिले उपदेशी कोण कोण आहे? सांगा ताई. 10 देवता. हे आपल्याला माहिती आहे. आता ह्या ताई देवता किती सांगता येईल तुम्हाला? नाही, एक आकडा तुमच्या डोक्यात आहे. 33 कोटी का 36 कोटी? 33 कोटी. बघा डिफरंट आला की नाही? इथं समोर प्रॅक्टिकल आहे. हे 33 कोटी म्हणताय आणि तुम्ही म्हणता 81 कोटी 1.25 लाख 10 देवता. आता खरं कोणाचं? तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल ना, शास्त्रावर जावं लागेल ना. तुम्ही त्यातली नॉलेज घेतलेलं आहे, ज्या अभ्यास केलेला आहे, आणि अभ्यासाची जी संधी परमेश्वराने तुम्हाला दिली ती कशातून भेटलेली याची जेव्हा आपण जाणीव करून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल. 33 कोटी देवता हा एक भाग आहे देवतेचा. देवतेचे किती प्रकार आहे? 9 प्रकार आहे. कर्मभूमीच्या देवतेपासून तर चैतन्य देवतेपर्यंत. आणि या स्वर्गाचे देवता हे 4थ्या प्रकारची देवता आहे आणि त्यांची संख्या आहे 33 कोटी. एका ब्रह्मांडात 81 कोटी 1.25 लाख 10 देवता आहे. आणि ह्या आपल्याला तत्त्वज्ञानातून शास्त्रातून परमेश्वराने स्वतः अवतार घेऊन सांगितलेला आहे. आणि ह्या साऱ्या देवता ह्या सर्व सिस्टम चालवण्यासाठी कार्यरत आहे. या परमेश्वराच्या शक्ती आहे. म्हणजे त्यांची भक्ती करणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं नव्हे. त्याच्या पलीकडे जो परमेश्वर आहे त्याची भक्ती करणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं. आणि ती परमेश्वराची भक्ती कोणालाही प्राप्त होत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं लगेच तुम्ही लागले करायला नाही करू शकत. कारण परमेश्वराकडून परमेश्वराची जाणीव होत असते. परमेश्वराची ओळख देत असतो. आणि परमेश्वरच तो बोध करून जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर हे 4 जे खांब आहे, जे 4 पदार्थ आहे, याच्यावर धर्म उभा आहे, त्याची जाणीव करून ओळख करून देत असतो. तुम्हाला हे लक्षात येईल की मला नेमकं देवता किती हे माहीत आहे, 4 पदार्थ कोणते हे माहीत आहे, परमेश्वर कोण आहे याची ओळख आहे, आणि म्हणून त्याची मी भक्ती करू शकतो. हे भाग्य तुम्हाला कशाने लाभलेलं आहे? आपोआप नाही लाभलेलं आहे. खूप अभ्यास केला, शास्त्र जाणलं आणि मग भेटलेलं आहे असंही नाही आहे. कळत न कळत तुम्ही अशा ठिकाणी अहेतुकपणे क्रिया केली आणि ती क्रिया परमेश्वराने स्वीकारली अहेतुकपणे. म्हणजे आपलं वैशिष्ट्य आहे की आपली सुरुवात अहेतुकाकडून होते. कळत न कळत केलेली क्रिया परमेश्वराच्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी अहेतुकपणे, कोणताही उद्देश नसताना, कोणताही लाभ नाही, कोणताही फायदा नाही, कोणताही स्वार्थ नसताना आपण ती केली क्रिया, ती परमेश्वराने स्वीकारली. आपल्याला माहीत नाही ही क्रिया आपण अशी करावी आणि मग परमेश्वर स्वीकारतील आणि मग आपल्याला ते प्राप्त होईल. नाही, ती आपण केली कळत न कळत, पण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळे त्याने ती स्वीकारली आणि मग आपल्याला बोधाचं दातृत्व केलं आहे. आता आपलं असं वैशिष्ट्य आहे का अहेतुकाकडून झालेली धार्मिकता आपली हेतुकाकडे फिरते, कारण जीव स्वार्थी असतो. आजपर्यंत आपण जी धार्मिकता केली ती का केली, कशासाठी केली? परमेश्वर प्राप्तीसाठी केली आहे का? याचं सहज चिंतन करा. आजपर्यंत तुम्ही कितीतरी स्थानं केले असतील, कितीतरी क्रिया केलेल्या असतील, कितीतरी विडे वाहिलेले असतील, कितीतरी खिटी घातलेल्या असतील, कितीतरी उपास तापसे केले असतील यदा कदाचित. परंतु हे करत असताना फक्त आणि फक्त देव व्हावा याच्यासाठी केलं आहे का? परमेश्वर कळावा, समजावा, त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरावं आणि त्यावरती चालत चालत परमेश्वरापर्यंत पोचावं ह्या उद्देशाने केलं आहे का? नाही केलं. म्हणजे अहेतुकाकडून झालेली धार्मिकता आपली हेतुकाकडे कधी जाते हे आपल्याला कळत नाही. म्हणून ज्ञानाची गरज असते. धार्मिकता काय, धर्म काय, कशासाठी आहे हे समजून घेतल्यानंतर आपण आता हे जे उपदेश घेतलेले, ज्यांना बोध नाही, ज्यांना धर्म माहीत नाही, जाणीव नाही, एक संस्कार आहे, संस्कारातून करताय, त्यांनी दृष्टपर भक्ती केली, त्यात विशेष काहीच नाही, ते नॅचरल आहे. कारण जीव स्वार्थी आहे, ते काहीतरी मिळवण्यासाठी करतात. पण तुम्हाला बोध होऊ नये जर तुम्ही हेतुकपणे जर दृष्टपर भक्ती करत असाल तर तुमच्या भक्तीत आणि त्यांच्या भक्तीत फरक काय राहिला? कारण हेतुक जी भक्ती आहे ही देवतेचीच असते आणि देवतेपर्यंतच पोचते. अज्ञानाशी अज्ञानाला मायेचाच संबंध असतो. म्हणजे माया ही एक देवता आहे. त्याच्यामुळं आपली भक्ती काय आहे, कशासाठी आहे हे बोध झालेल्यांनी समजून घेऊन त्या पद्धतीने जर केलं तर आपलं भाग्य आपल्याला कळेल की आपल्याला कळत न कळत केलेल्या क्रियेचं एवढं मोठं फळ भेटलं आहे. कारण आमच्या संपर्कात बरेच शिक्षक लोक असतात, इंजिनियर लोक असतात, सुशिक्षित वेल एज्युकेटेड लोक असतात. ते शास्त्राचा अभ्यास करतात. 18 पुराण, वेद, शास्त्र, गीता पण वाचलेली असते. कधी कधी तर आता लीळाचरित्र सूत्रपाठही मार्केटमध्ये आहे, ते पण वाचलेलं असतं. आणि एवढं वाचूनही त्यांना जर आपण काही प्रश्न विचारले तर सांगता येत नाही, कारण बोध नाही.
त्यांनी एवढा अभ्यास करूनही ज्याला जे समजलं नाही, तुम्ही काहीच अभ्यास नाही करताय, तुम्हाला जे समजलं आहे, तुमची उंची किती वाढून गेलेली आहे, ही किती भाग्य आपण जोडलेलं आहे. म्हणून उपदेश घेणं म्हणजे परमेश्वराला समजून घेणं, जाणून घेणं. आपण नाही घेतलेलं आहे, परमेश्वराने आपल्याला जाणून दिलेलं आहे. पण परमेश्वराने आपली निवड केलेली आहे मुक्तीच्या दरवाजात घेऊन जाण्यासाठी आणि मुक्ती देण्यासाठी. सृष्टीची तर निर्मिती परमेश्वराने त्याच उद्देशाने केलेली आहे की ह्या नरकात गेलेला, दुःखात गेलेला जीव आहे, याच्या मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला आहे, याला काढायचं आहे. मग काढायचं आहे तर तो मायाच्या तमात जो आहे, निद्रिस्त अवस्थेत, त्याला बाहेर काढावं लागेल, सृष्टीत आणावं लागेल, त्याला जाणीव करावं लागेल, ज्ञान करून द्यावं लागेल, रस्ता दाखवावा लागेल. आणि त्या रस्त्याने जेव्हा तो चालेल त्यावेळेसच मात्र त्याला माझ्यापर्यंत पोचता येईल. म्हणजे हा सारा उपद्याप जो केलेला आहे परमेश्वरांनी फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्तीसाठी. आणि हे करतानासुद्धा कळत न कळत आपण केलेल्या क्रियेचं फळ म्हणून आपल्याला बोध दिला आणि आपल्याला समजून सांगितलेलं आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. अशा तुम्हाला मी सुरुवातच अशी केली का प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही धार्मिकता सांभाळताय, तुम्ही अधिक भाग्यवान आहात. कारण दररोजची फाईट आहे, ही एक आव्हान आहे, हे एक चॅलेंज आहे. समाजात बाहेर जात असताना आपल्याला दिसतं काय आणि आपल्याला अनेक हजारो लोक सांगतात काय, आणि तरी आपण आपला धर्म सांभाळायचा अत्यंत निष्ठेने. त्यांना उत्तर नाही देता येत असेल तर आपण गप्प बसायचं, परंतु आपला धर्माशी आपण निगडीत राहून आपली भक्ती करायची, धार्मिकता करायची. हे फक्त आणि फक्त बोधामुळे झालेलं आहे. आणि बोध परमेश्वराने दिलेला आहे, तो आपण मिळवलेला नाही. आता जो परमेश्वराने जो बोध दिलेला आहे तो मात्र टिकवायचं, वाढवायचं काम आपलंच आहे. टिकवण्यातून, वाढवण्यातून जर आपण पुढं सरकलो तरच आपल्याला ते प्राप्त करता येणार आहे. ज्याप्रमाणे शाळेत मुलाला आपण प्रवेश देतो, ॲडमिशन घेतो, त्याची फी असेल, त्याचं काय जे असेल ते करतो. आता अभ्यास मात्र त्या मुलांनीच करायचा असतो. म्हणून अभ्यास काय आणि प्रवेश काय, आपण उपदेश घेतला म्हणजे फक्त आपण धर्मात प्रवेश केलेला आहे. त्यानंतर अभ्यासाची जबाबदारी आपलीच आहे, ती करणं, त्यातून परमेश्वर धर्म, धार्मिकता समजून घेणं, जाणून घेणं आणि त्यावरती मग भक्ती करायला लागणं, हे उपदेश घेण्याचं पहिलं लक्षण आहे. एकनिष्ठ भक्ती ही करत असताना आपण किती ऋतवैकल्य करतो, किती कर्मकांड करतो, किती अंधश्रद्धा जोपासतो, किती विधीमध्ये अडकलेलो आहे. त्यातून जर आपण बाहेर पडलेलं नसेल तर मग आपण खरंच बोधवंत आहोत का, खरंच परमेश्वराचे भक्त आहोत का, खरंच दैवराटीचे आहोत का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. परंतु आपल्याला का पडत नाही? आपण आयुतकाकडून झालेली भक्ती आपल्याकडं आता आपण सुद्धा हेतुकाकडे नेलेली आहे. सांसारिक सुख मिळवण्यासाठीच आपण या धार्मिकतेचा उपदेश करत असतो. परंतु देवाने तुम्ही कनाशीचं कधीतरी स्थान केलेलं असेल, त्या कनाशीच्या स्थानावरती जी लीळा झालेली आहे ती एक लीळा सर समजून घेतली तर यातला नेमका फरक आपल्याला कळेल, समजेल. तो ब्राह्मणाने परमेश्वराची सेवा केली, त्या सेवेतून परमेश्वर प्रसन्न झाले आणि त्या प्रसन्नतेतून देव स्वतः म्हणतात आम्ही प्रसन्न झालो, मागा काय मागायचं. आता त्याची भक्तीच दृष्टपर होती, स्वार्थपर होती. तो मागून मागून काय मागणार आहे? ज्याची भक्ती जी आहे, ज्याची भक्ती ज्या उद्देशाची आहे, ज्या हेतूची आहे, तो तेच मागणार आहे. त्याच्यामुळे त्याची उद्देशाची ती भक्ती असल्यामुळे, दृष्टपर भक्ती असल्यामुळे त्याने तेच मागितलं. म्हणजे सुनेच्या हातून ताक भात द्या म्हटलं. देवाने एक सिद्धांत दिले, कर्मवश सगळे, कर्माने तुम्हाला सारं मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडे मागायची गरज नाही, आमची भक्ती करायची गरज नाही, आमच्या पुढं येईन आमची दास्य पण करायची गरज नाही आहे. जे तुम्हाला हवं आहे ते कर्माने तुम्हाला मिळवलेलं आहे आणि ते तुम्हाला मिळणारच आहे. परंतु त्याची झेपच तेवढी होती, त्याचा उद्देशच तो होता, त्याचं ध्येयच ते होतं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा तेच मागितलं. आणि देवाने तिथं कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगून आपल्याला सावध केलं की जर देव मिळाला, देव कळाला, देव समजला तर देवाकडून काय मागावं? देव मागावा, देवाचं ज्ञान मागावं, प्रेम मागावं, का सांसारिक सुखाचे जे आपले व्याख्या आहे त्या मागाव्या? ते तर आपल्याला कर्माने मिळणार आहे. त्याच्यासाठी मग भक्ती करायची वेगळी गरज काय? एक कपडा विणणारा असतो म्हटले, तर कपडा विणणारा जो राहतो त्याचा त्या मशीनला एक लाकूड असतं, त्याला वेव म्हणतात. ती आणण्यासाठी तो मार्केटमध्ये जातो. गावाच्या बाहेर मार्केट भरायला वेळ आहे म्हणून तो झोपतो झाडाखाली आणि ती फांदी पाहिल्यानंतर तो म्हणतो किती सुंदर वेव होईल आणि ते लगेच खाली पडतं. त्याला बरं झालं, पैसे वाचले, मार्केटमध्ये जायची गरज नाही. घेऊन निघाला तर ते झाड होतं कल्पवृक्षाचं, मनात आलेली गोष्ट देणारं. ते म्हटले अरे मी प्रसन्न झालो, मी कल्पवृक्ष आहे. तू स्वतःची ओळख देतोय का मी कल्पवृक्ष आहे. तू जे मागशील ते मी तुला देऊ शकतो. तुला काय मागायचं तर माग. आता त्याचा उद्देश काय होता, ध्येय काय होतं ना आला कशासाठी होता? तो एखादे वेव तुटलं फुटलं तर अजून एक तेच द्या, कारण त्याच उद्देशाने आला होता ना.
तसे आपण कोणत्या उद्देशाने आलेलो आहे हेच आपल्याला माहीत नाही, आपण तेच मागणार आहे. आपल्याला बोध कशासाठी झालेला आहे हे आपल्याला माहीत नाही, आपण धार्मिकता का करतो याचा उद्देश ध्येयच आपल्याला माहीत नाही, आपण तेच मागणार आहे. मग त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला धर्म समजून घ्यावा लागेल. देवबाईसांना हेच सांगतात की त्या कल्पवृक्षाकडून काही मागितलं असतं त्यांनी, ज्याच्यासाठी तो आला होता त्या मशीन चालवायची गरज नसते, त्यांनी कपड्याचे धागे मागितले असते तरी दिले असते गणभर. पण तो म्हणतो हे तुटलं फुटलं तर हेच द्या, कारण त्याचा उद्देश तोच होता. म्हणून आपल्याला बोध झाला आहे, आपल्याला धर्म कळाला आहे, परमेश्वर कळाला आहे. मग आता परमेश्वराकडून काय मागायचं हे शास्त्र आपल्याला सांगत असतं. म्हणून अभ्यासाशिवाय पर्याय नाही, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि हेतुक भक्ती ही देवतेची भक्ती आहे, ते अन्य लोकही करतात. मग त्याच्यातून आपल्यात फरक काय ना, आपण लोकांना अन्य म्हणतो, मग आपण अन्य नाही का? म्हणून देवाने सांगितलं अन्य पुरुष हा आहे तो धर्मातून जात असतो, जो धर्मातच नाही तो धर्मातून जाईल का? जो धर्मात आहे परंतु अन्यांसारखा वागतो, अन्यांसारखी भक्ती करतो, अन्यांसारखा उद्देश ठेवतो, ध्येय ठेवतो, ज्ञान न करता धार्मिकता करतो, तो त्याच्यासारखाच आहे. तो अगोदरच धर्मात आला आहे, त्यांनी केलेलं कळत न कळत कर्माचा फायदा परमेश्वराने दिला आहे, बोध दिला आहे, उपदेश तर घेतला आहे, नामं तर घेतले, परंतु समजून न घेतल्यामुळे तो तसाच जर वागत असेल तर तोही धर्मावरून जाणारच आहे. म्हटलं म्हणजे धर्म आपल्याला अनंत जन्मानंतर, अनंत सृष्ट्यानंतर, अनंत प्रयासानंतर, अनंत क्रियेनंतर भेटलेला आहे. तो धर्म टिकवायची जी जबाबदारी आपलीच आहे, कर्तव्य आपलंच आहे. आणि म्हणून ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ज्ञान लीळाचरित्रामध्ये आहे, सूत्रपाठामध्ये आहे. ते तुमच्याकडे असेल, ताई सत्संग घेतात, तत्त्वज्ञान सांगतात, संशोधनपणे ते समजून घेतल्यानंतर ते जीवनात उतरवणं आणि ते उतरवण्यातून सातत्यपूर्ण चालणं. कारण मुलगा पहिलीच घातला म्हणजे लगेच त्याला सुशिक्षित झाला असं आपण म्हणत नाही. त्याला 15 वर्ष द्यावं लागतात एखादी डिग्री मिळवायची. आणि ती डिग्री मिळवल्यानंतर त्याला मिळणार काय? नोकरी. नोकरीतून पैसा, पैशातून सुखाच्या ज्या अभिलाषा ते मिळणार आहे. इथं लगेच सूत्रपाठ वाचायला लागलो, लीळाचरित्र वाचायला लागलो, लीळा यायला लागल्या, लगेच आपल्याला समजलं, कळालं, अशातला भागच नाही. तो जीवनात उतरून सातत्यपूर्ण जेव्हा आपण चालत राहू, मर्यातवन पडेतव जोपर्यंत आपण करत राहू तोपर्यंत आपल्याला देव भेटणार नाही. आणि ह्या शेवटास धर्म नेण्यासाठी ज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्ञान हे बी एका दिवसाचं नाही, सातत्यपूर्ण. आणि ते सातत्यपूर्ण समजून उमजून घेतल्यानंतर त्या प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत. धर्मातून आपल्याला घ्यायचं माहिती आहे, आपल्याला धर्माला आपल्याला काय द्यायचं आहे आपल्याला माहीतच नाही आहे. धर्मातून जेव्हा आपण धर्माला आपण द्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा मग आपल्याकडं परमेश्वराचं आपल्यातलं अंतर कमी होत राहतं. आपण आपल्याला आपल्या भाग्यासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या सुखासाठी धर्माला वापरत असतो. मंदिरात काय येतो आपण? धार्मिकता का करतो आपण? उद्देश काय आपला? जे बी करण्याचा उद्देश आहे त्याचा उद्देश काय? फक्त मला काहीतरी मिळावं. परंतु माझंही काही कर्तव्य आहे धर्माला द्यायचं. धर्माला देणं म्हणजे ज्ञान करून आचरणात आणणं आणि त्या परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे त्यावरती चालणं. त्यावेळेस तो परमेश्वर प्रसन्न होतो. आपण आपल्या मुलांना शिकवतो, त्यांना संस्कार देतो, वळण लावतो. ते मोठेपणी जर आपलं ऐकायचं नाही तर आपल्याला किती दुःख होतात. तसं परमेश्वराने जे सांगितलेलं तत्त्व आहे ते आपल्याकडून त्यांनी केलेली अपेक्षा आहे. तो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे. आणि ते जर आपण नाही पाळलं तर परमेश्वर कसे प्रसन्न होणार? म्हणून धर्माला आपल्याला देता आलं पाहिजे. आणि धर्माला देणं म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एकदा असे श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन सकाळी उठल्यानंतर जरा फेरफटका मारायला निघतात बाहेर. बाहेर निघाल्यानंतर एक ब्राह्मण असतो, तो भिक्षा मागायला निघतो. गरीब परिस्थिती असते. भिक्षा मागताना आता अर्जुन देवाला आपोआपच दया येते की अरे आपल्याकडे एवढं आहे आणि याला तर भिक्षा मागावं लागते दररोजचं जेवणासाठी, आपण याला काहीतरी द्यावं अशी एक भावना निर्माण होते. म्हणून ते त्याला काय देतात? काही हार असेल काहीतरी त्याच्या गळ्यामध्ये, त्याच्या हातामध्ये जे सोन्याचं जे बी असेल ते त्याला देऊन टाकतात की हे तुला घेऊन टाक. त्याला वाटलं अरे बरं झालं, मला हे प्राप्त झालं. आणि मग तो घरी जातो. आता त्याची परिस्थिती अशी आहे की त्यांनी कधी ते सोन्याचे दागिने पाहिलेले नाही. आणि अचानक त्याला जर पाहायला भेटलं तर त्याला असं वाटेल कुठं लपून कुठं ठेवू नये. तो त्याच्यात आता गर्क होऊन गेलेला आहे. आणि नेमकं तो मग कुठंतरी कोनाड्यात ठेवतो आणि त्याचे एक विचार करत असतो का आता याचं आपल्याला करायचं काय, नेमकं काय करायला पाहिजे. तो विचार करत असतो. त्याची मिसेस बाहेर गेलेली असते, तिला त्यांनी काही सांगितलेलं नसतं, माहीत नसतं.
हायवी दरवाजा लावून त्याला वाटतं आपण काहीतरी विचार करावा, चिंतन करावं, काय करता येईल, पाहता येईल. तेवढ्यात एखादा चोर येतो, ते चोरून घेऊन जातो. जेव्हा तो येतो, तो बायकोला विचारतो, बायको म्हणते मला माहीत नाही. हा म्हणतो इथंच ठेवलं होतं, गेलं कुठं? तो म्हणतो आपलं नशीबच खोटं. आपण नशिबाला भरपूर काही अडीअडचणी आल्या, संकट आले की आपण म्हणतो आपलं नशीबच खोटं. परंतु ते नशीब खोटं नसतो, आपला अप्रयत्न असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण शास्त्राने आपल्याला प्रयत्नवाद 99% सांगितलं आणि कर्मवाद 1% सांगितलं. आणि जो कर्मवाद जो सांगितला आहे तो तर आपल्या हातातून निघून गेलेला आहे, त्याचा विचार करून उपयोग काय? त्याचा विचार करून उपयोग नाही आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर जास्त विचार करतो. पण प्रयत्नवाद आणि अप्रयत्नवादावरती विचार करून आपण आपलं जीवन यशस्वी केलं पाहिजे. आता जे हातात भेटलं ते परत गेल्यानंतर त्याला परत आहेच भिक्षा मागणं. दुसऱ्या दिवशी परत तीच प्रोसेस. तो भिक्षा मागायला जातो आणि अर्जुन देव श्रीकृष्ण महाराज फेरफटका मारायला तर अरे हा कालचं ब्राह्मण आहे, याला तर काल दिलं, परत हा मागायला आला. अर्जुन देवाला परत दया निर्माण होते, काय हरकत नाही, त्याच्या काही एक हिरा असतो, तो हिरा त्याला परत तो देऊन टाकतो. हिरा दिल्यानंतर त्याला वाटतं की चला अजून दया केली अर्जुन देवानी, आपल्याला हिरा भेटला, त्याच्यापेक्षा जास्त अनमोल असं आहे. त्याला वाटलं की याच्यावर काही कर्ज असेल, काही अडचणी असेल म्हणून कालचं सोनं त्याला पुरलं नसेल म्हणून तो परत भिक्षा मागतो. आता याला असं काहीतरी द्यावं की याची दलिंद्री कायमची निघून जाईल. तो हिरा घेऊन परत घरी गेल्यानंतर त्याची मिसेस आहे ती मडकं, त्यावेळेस पाणी आणायला काय जायचं, मडकं घेऊन पाणी आणायला गेलेले असते. त्याला वाटतं आता काल ते ठेवलं, ते चोरी गेलं, आता याला कुठंतरी व्यवस्थित ठेवावं लागेल, अन्यथा परत अडचण निर्माण होईल. आपल्याला दैव भाग्याने भेटलं आहे ते सांभाळावं लागेल. मग तो सर्वात खालचं मडकं आहे का जे वापरात नाही आहे त्यात लपून ठेवतो तो हिरा. आता हिरा लपून ठेवतो, तो विचार करायला लागतो काय करू काय नाही, काय करू काय नाही. ही जी मिसेस असते त्याची, ती पाणी आणायला गेलेलं जे मडकं असतं ते फुटतं. आता तिला परत दुसरं मडकं न्यायचं असतं. ती भरी घरात येते आणि ते ज्या मडक्यात त्यांनी हिरा ठेवलं तेच मडकं घेऊन पाण्याला जाते. तेच मडकं घेऊन, तिला काहीच माहीत नाही आहे, ती मडकं उचलते पाण्याला जाते. हा येतो परत मडकं गायब. अरे काय चाललंय काय? ती जाते पाणी भरायला, पाणी भरता भरता मडकं खाली केल्यानंतर तो हिरा खाली पडून जातो. ती पाणी घेऊन येते, तो अरे ह्या मडक्यात काही होतं नाही, मला माहीतच नाही म्हटले. आपल्या जीवनात काय आहे, काय धर्म काय आहे, धार्मिकता काय आपल्याला माहीतच नसतं. आपण फक्त चालत असतो, जे जे गरजेचं आहे ते करत असतो. आता तो हिरा एका माशाने गिळला, त्या माशाच्या पोटात तो हिरा गेला आणि तिसऱ्या दिवशी परत हीच प्रोसेस, परत तो भिक्षा मागायला ब्राह्मण आलेला आहे. अर्जुन देव श्रीकृष्ण महाराज चालले. अर्जुन देवाला आश्चर्य वाटले की हा काय प्रकार आहे. पहिल्या दिवशी सोनं दिलं तरी परत हिरा दिला, परत तर तिसऱ्या दिवशी म्हणले याला देऊन काय उपयोग नाही, म्हणला द्यायचंच नाही. आता अर्जुन देवाने नाही दिलं, परंतु देवाने दिलं. देवाने काय दिलं आहे, 100 रुपये देऊन टाकले त्याला. ये तुला 100 रुपये म्हणले, जा. आता 100 रुपये घेतल्यानंतर त्याला वाटलं की चला आपलं नशीबच खोटं. अर्जुन देव हिरा दिला, सोनं दिलं, ते आमच्या नशिबाने गेलं. देवाने दिलं तर म्हणे काय 100 रुपये दिले म्हटले. अरे 100 रुपयाचं माझं काय होणार आहे म्हटले, काय उपयोग आहे. तो विचार करत करत जात असतो. तेवढ्यात एक मासा पकडून, एखादा मासे पकडणारा जो असतो त्याच माशाला घेऊन जात असतो रस्त्याने. त्याला विचार करतो तो की अरे या माशाने काय केलं आहे, हिंसा पाप आहे, याचाही जीव आहे, हे चांगलं नाही, वाईट आहे. आजपर्यंत आपल्याला हिरा भेटला, आपल्याला जीवनात बदल करता आला नाही, सोनं भेटलं जीवनात बदल करायचं, 100 रुपयात आपल्याला काहीच बदल करता येणार नाही. आता काय करू म्हटले, या माशाचा जीव वाचू म्हटले, तेवढंच पुण्य आपल्या नशिबी भेटल. आणि म्हणून तो म्हणतो या मासा केवढ्याचा, 100 रुपयाची, 100 रुपये घेऊन तर मासा देऊन टाक म्हटले. तो मासा घेतल्यानंतर तोच मासा असतो का ज्याने हिरा गिळलेला असतो, तो पाण्यात सोडायला जातो आणि पाण्यात सोडता सोडता तो तोंडातून तो हिरा टाकतो. आणि त्याला आश्चर्य होतं की अरे काय प्रकार आहे, जो हिरा मी लपवला होता तो हिरा मला भेटला, तो माशाचा प्राण वाचला. आणि तो त्यावेळेस ओरडायला लागला, अरे भेटला 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 भेटला. जर त्याला आनंद झाला ना. आणि नेमके त्याच वेळेस ज्या चोरांनी त्याचं सोनं चोरलं होतं ते चालले होते, म्हणले भेटला भेटला, म्हणले अरे मला आपल्याला ओळखलं म्हटलं, आता आपल्याला पकडतील, आपल्याला सुळावर जातील. ते आले पळत पळत, म्हणजे तुझं सोनं आहे, तुझे पैसे बाबा, आम्ही काही केलेलं नाही, जाऊ दे, चुकी झाली, हे तुला पैसे घे. त्याला सोनं भेटलं, हिरा भेटला. आणि मग हे सर्व समजल्यानंतर अर्जुन देवानी देवाला विचारलं की काय लीळा आहे नेमकी, हे काय नेमकं, मी त्याला हिरा दिला, बदलू शकले नाही,
सोनं दिलं बदलू शकला नाही, 100 रुपयात हा बदलला आहे म्हटले, त्याच्या कानावरती आलं सारं, हिऱ्याने बदल नाही सोन्याने बदल. अर्जुन देवाने जे पाहिलं ते तो सांगणार ना. तर म्हटले 100 रुपये दिल्यानंतर याच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे, मी दिल्याने काही बदल झालेला नाही आहे. म्हणले बदल 100 रुपयांनी नाही भेटत. म्हटले जेव्हा मनुष्य दुसऱ्याचा विचार करतो आणि दुसऱ्याला द्यायला लागतो ना, तेव्हा त्याच्या जीवनात बदल होत असतो. म्हटले जेव्हा तू हिरा दिला, तू पैसे दिले, तो स्वतःचा विचार करत होतो, मी बंगला बांधील, घर बांधील, हे करील, ते करील, गाड्या घेईल, मौज मजा करील. 100 रुपये दिल्यानंतर त्यांनी दुसऱ्याचा विचार करायला सुरुवात केला की याला वाचवायला लागेल. धर्माला देणं म्हणजे काय हे आपल्याला जर समजलं तर धर्म काय आहे हे आपल्या जीवनात आपल्याला उतरवता येईल. धर्म आपल्याला काय वाटतं की मंदिर, मग विधी, पूजा हा तर एक धर्माचा भाग आहे, हे संस्कार म्हणून आपण ते करत असो. धर्म एक ज्ञान आहे, धर्म एक लाईफस्टाईल आहे, धर्म ही आपल्या जीवनाची रीत आहे, जीवन जगण्याची एक कला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावं याची लाईन दोरी आखून आपल्याला धर्म देत असतो. धर्म एक संस्कार संस्कृती, ती आपण त्या पद्धतीने जर स्वीकारली तरच आपल्या जीवनाचा फायदा, जीवनाचं हित आपल्याला साधता येईल. अन्यथा उपदेश तर घेतला आहे, परंतु उपदेश घेऊनही बी जर आपल्याला त्याचं मर्म कळाले नाही, धर्म समजला नाही, अभ्यास करत नाही आणि त्यातून आपल्यामध्ये जो बदल घडायला पाहिजे तो बदल जर आपण करत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. ज्याप्रमाणे पूजनीय माईम भटांनी बदल करून घेतला. पूजनीय माईम भटांना 18 पुराण वेदशास्त्र होते, ज्ञान होतं ना, पण ज्ञानाच्या पाठी नम्रता यायला पाहिजे, परंतु अज्ञान सारखं त्यांना गर्व झालेला होता. हे तुम्ही ऐकलेलं असेल. पूजनीय माईम भटांना किती गर्व होता, किती अहंकार होता. उजेडात रस्त्याने चालताना ते मशाल घेऊन चालायचे की हा ज्ञान सूर्य मी आहे ना, वरती तो सूर्य आहे म्हटले. पायात गवताची वाकी का सारे पंडित माझ्या पायाशी लोळण घेतात, म्हणजे अहंकार. ज्ञानाच्या पाठी तर अहंकार यायला नाही पाहिजे, ज्ञानाच्या पाठी नम्रता यायला पाहिजे. परंतु ते त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान होतं म्हणून अहंकार होता. जेव्हा परमेश्वराचं ज्ञान झालं तेव्हा तो अहंकार सारा जळून गेला, नम्रता निर्माण झाली. 60 भाज्या खाणारे ब्राह्मण एवढे श्रीमंत भिक्षेचं खायला लागले. ज्यांनी कधी घरात इकडूनचा ग्लास इकडे ठेवला नसेल ते रुद्रपूरला गेल्यानंतर ते व्यापार करायला लागले. कोणता व्यापार करायला लागले? गोविंदप्रभू बाबांच्या ज्या चुलीवरती स्वयंपाक होतो तिथला राख काढायचा व्यापार त्यांनी स्वीकारला. तो राखेचा व्यापार कोणाचा असतो शक्यतो? किचन साफ कोण करतं? आजपर्यंत माणसांनी केलं किचन साफ नाही केलं. तर ते एक आपण मानसिकता तयार करते, हे काम बायांचं, हे माणसांचं. म्हणजे बायांचा व्यापार त्यांनी स्वीकारावा म्हणजे किती नम्रता, किती बदल आहे. एक अहंकार असतो ना पुरुषामध्ये, एक पुरुष संस्कृती, पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं अहंकार असतो. परंतु त्या पूजनीय माईम भटांमध्ये एवढा अहंकार असताना परमेश्वर भेटले, बोध झाला. तिथं गेल्यानंतर एका मातंगाने देव दाखवलं तर त्यांना दंडोत घातलं. त्याच्या अगोदर मातंगाची सावली पडली तर 10 वेळा आंघोळ केल्या असतील त्यांनी. त्याची परिस्थिती तेव्हा तशी होती. त्यांना दंडोत घातला आणि व्यापार स्वीकारला, दास्य करायला लागले, भिक्षा मागायला लागले. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आपण तर 20 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली उपदेश घेतला, पण बदल नाही आपल्यामध्ये. काल तेव्हा जसं होतं तसं आज आहे, जसं आज आहे तसंच उद्या आहे. बदल मग तो विचारातला, त्या दृष्टीतला, अंतःकरणातला, मनातला, विचार करण्यातला. दुसऱ्याविषयी आपण काय विचार करतो, दुसऱ्याविषयी काय दृष्टी आपली आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, द्वेषात्मक आहे, रागात्मक आहे, कशी आहे. पूजनीय माईम भटांची देवाची भेट झाली तेव्हा पूजनीय माईम भटांनी सुद्धा एक सिद्धांत सांगितला की म्हणलं कर्म की जे कर्म करा तो अंतःकरण शुद्ध होईल, अंतःकरण शुद्ध मग ज्ञान होईल, मग वैराग्य प्राप्त होईल आणि मग परमेश्वराची प्राप्ती होईल. कर्म तर केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही कर्म करतो, तुम्ही कर्म करतो, पण अनासक्त कर्म करणं, सक्तीनं कर्म करणं, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कर्म करणं आणि भौतिक सुखाच्या अभिलाषेपोटी कर्म करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही दृष्टपर कर्म करताय आणि आम्ही अदृष्टपर कर्म करतो. तेच तुम्ही जर करायला लागले तर तुमच्यात आमच्यात काय फरक राहिला? त्याच वाटेवरती, त्याच प्रोग्रेसवरती तुम्ही जाणार आहे. आम्ही काय ढगातून पडलो का, डायरेक्ट आलो का कपड्यामध्ये? नाही. ती एक प्रॅक्टिस करत करत पहिलीतला मुलगा डायरेक्ट कलेक्टर नाही होत, IAS IPS नाही होत. त्याला 15 वर्ष द्यावं लागतात, एक्झाम द्यावं लागतात, बऱ्याच गोष्टीतून त्याला जावं लागतं, तेव्हा त्याला ती डिग्री भेटते, तेव्हा त्याला ते सीट भेटतं. तसा हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो बदल जिथं आहे तिथं घडवायला आपण पाहिजे. संसारात आहे, प्रपंचात आहे, व्यवसायात आहे, नोकरीत आहे, तिथं आपण जी नैतिकता जर पाळत असेल तर धर्म पाळतोय, गोड बोलत असेल तर धर्म पाळतोय.
खोटं बोलत नसेल तर धर्म पाळतोय. आपल्याला धर्म करताना फक्त धार्मिकता माहीत आहे, परंतु धर्म करताना धर्माचा आचार काय आहे जर माहीत नसेल तर मग त्या कर्माला काहीच अर्थ नाही, त्या धर्माला काहीच अर्थ नाही. तुम्ही दररोज सकाळ दुपार संध्याकाळ पारायण करताय, पूजा करताय, खूप खूप वाचन करताय, परंतु तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या सामाजिक जीवनात, वैयक्तिक जीवनात जर नैतिकता तुम्ही पाळत नसेल तर त्या धार्मिकतेला काहीच अर्थ नाही. दुसऱ्याविषयी तुमची नजर स्वच्छ नसेल, मन स्वच्छ नसेल, विचार करण्याची पद्धत स्वच्छ नसेल तर त्या धार्मिकतेला काय अर्थ नाही. म्हणून आपलं जे आंतरिक स्ट्रक्चर आहे ते शुद्ध जर केलं तर त्या धर्मातून आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता येणार आहे. अन्यथा हे न करता ते करत राहिलं तर ती दृष्टपर होईल, आणि ती दृष्टपर भक्ती देवतेची असते, ती परमेश्वराची नसते. दृष्टपर भक्ती परमेश्वरापर्यंत कधीच पोचत नाही. ज्यावेळेस कळत न कळत अहेतुक भाव निर्माण झाला आणि मला आता काहीच नको, मला तूच हवा असा भाव निर्माण झाल्यानंतर ती जी केलेली क्रिया आहे ती देवता स्वीकारत नाही, कारण दृष्टपर क्रिया देवता स्वीकारत नाही. ती जाते परमेश्वरापर्यंत. तो परमेश्वराचं कार्य त्यावेळेस खऱ्या अर्थाने चालू होऊन जातं, आणि त्यानंतर परमेश्वर आपल्याला कोणाच्या तरी निमित्तातून, कोणाच्या तरी माध्यमातून बोध देतात. आणि बोध म्हणजे परमेश्वराची भक्ती, बोध म्हणजे दैवराटी, बोध म्हणजे अहेतुक, बोध म्हणजे अदृष्टपर. परंतु हे जर शब्द आपण कधी ऐकले नसेल आणि समजतही नसेल आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करत नसेल तर तो बोध आपला काय कामाचा आहे. परमेश्वराने ते ड्युटी केलेली आहे. तुम्ही भक्ती करत असताना एकनिष्ठ भक्तीचं जे मूळ तत्त्व आहे ते जर सांभाळत नसेल, अमावस्या, पौर्णिमा, शुभाशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, कर्मकांड, अंधश्रद्धा जोपासत असेल, परंपरागत आलेले अनेक जे कर्मकांड आहे धर्माच्या नावाखाली आपल्याला दिलेले, ते जर करत असेल तर आपण दैवराटीत बसतच नाही, आपण एकनिष्ठ भक्ती करतच नाही. नेमकं आपण काय करतोय याचं चिंतन करा. आपल्याला देव भेटला आहे, धार्मिकता भेटली, हे किती मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि हे स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी शस्त्रेषु म्हटले, म्हणजे हजारात एक 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 येतात. ते कशासाठी? सत्य काय जाणण्यासाठी, परमेश्वर काय जाणण्यासाठी. आणि एक एक जेव्हा हजारो तयार होतात त्या हजारातून परत एकच परमेश्वराला प्राप्त करतो. म्हणजे दुर्मिळातलं दुर्मिळ आणि रहस्यातलं रहस्य ज्ञान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. पण तेवढी अर्थता आपली असली पाहिजे. ती अर्थता असेल तर परमेश्वर स्वतः आपल्याला देतात. पूजनीय भांडारेकरांमध्ये अर्थता निर्माण झाली. स्वामी स्वतः भिक्षेला गेले आणि माटी पाकी बघा म्हटले, सांगून बोध दिला आणि घेऊन गेले हित. परमेश्वराचं विचार करण्याचे फक्त जीवाच्या हितासाठी, सृष्टी निर्मिती जीवाच्या हितासाठी, स्वतःचा अवतार जीवाच्या हितासाठी, बोध जीवाच्या हितासाठी, ज्ञान, आचरण, त्याग, तत्व, सिद्धांत हे सर्व आणि सर्व आपल्या हितासाठी. पण आपण आपल्या हितासाठी आपण घेतलं आहे का ते? हे जर आपण घेतलेलं नसेल तर आपल्याला धर्म समजला नाही, धर्म कळाला नाही. परमेश्वर आपलं हित पाहतोय, आपण आपल्याला हित कळत नाही. आपल्याला आपलं हित समजणं, त्या हिताच्या अनुषंगाने धार्मिकतेला लागणं, त्यावेळेस बोध झाला समजायचं. एखाद्याने 10 वर्षापूर्वी उपदेश घेतलेला असेल पण त्याला काहीच माहीत नसेल आणि आता जर त्याला कळालं, त्यावरती तो चालायला लागला तर समजायचं आत्ता बोध झाला. कारण पहिलीतला मुलगा आहे तो किती अभ्यासाला सिरियस असतो, 10वीत जाईपर्यंत तो सिरियसच होत नाही. त्याच्याकडे खेळाचं लक्ष राहतं, खेळाकडे त्याचं जास्त हे राहतं. त्याला मारून मुटकून आपल्याला शिकवावं लागतं. परत 10वीत गेल्यानंतर त्याला मारून मुटकून झोपावं लागतं. लक्षात घ्या, तो सिरियस झाला आता. नंतर खूप वेळ झाला, 12 वाजले बाळा, 1 वाजला, आता झोपून घे. जो मुलगा आपल्याला अभ्यास कर म्हणावं लागत होतं तो करत नव्हता, आणि आता आपल्याला सांगत होतं बस कर, उलटं झालेलं आहे. म्हणून आपण धार्मिकतेमध्ये सिरियस होणं म्हणजे दैवराटीत येणं, सिरियस होणं म्हणजे परमेश्वराच्या भक्तीत येणं, सिरियस होणं म्हणजे परमेश्वराच्या बोधापर्यंत पोचणं. कर्मकांडाच्या व्यतिरिक्त, अंधश्रद्धेच्या व्यतिरिक्त परमेश्वराने सांगितलेला जो धर्म आहे तो धर्म समजून घेणं म्हणजे आपण धर्मात असणं. आता आपलं उद्याही 3 सत्र होणार आहे. उद्याचं काय नियोजन आहे तुमचं? सकाळी किती वाजता, दुपारी किती, संध्याकाळी किती वाजता? सकाळी 9 वाजता येतील का लोक? तर यावरती तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.